इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे। या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणाचं सामान्य रूप, वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकली, वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप आणि वर्ग समीकरणांच्या मुळे आणि त्यांच्या सहगुणक या संबंधित आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सुरुवातीला आपण वर्ग समीकरणाचं सामान्य रूप पाहूया। ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0। याच्यामध्ये a b c या वास्तव संख्या आहेत आणि a ची किंमत 0 नसली पाहिजे। याच्याऐवजी आपण वास्तव संख्या असणार आहे आणि x हे चल वापरलेलं आहे। यामध्ये तुम्ही x च्या ऐवजी a b c सोडून कुठल्याही प्रकारचं चल वापरू शकता। a b c वापरलं तरी चालेल, परंतु इथं a b c आपण इथं घेतलेलं आहे म्हणून चलाच्या किमती घेताना चलाच्या ऐवजी x y z t वगैरे कुठलंही वापरा, फक्त a b c वापरू नका। त्यानंतर याचं सर्वात मोठा जो घातांक असतो या पूर्ण वर्ग समीकरणामध्ये तो 2 असतो आणि या सर्व पूर्ण संख्या असतात। घातांकाच्या ठिकाणी जे काय चलाचे घातांक जे आहेत ते सर्व पूर्ण संख्या असल्या पाहिजेत। त्यानंतर इथं खाली उदाहरणं दिलेली आहेत। ही वर्ग समीकरणाची उदाहरणं आहेत। आता याच्यामध्ये वेगळं तुम्हाला दिसेल की इथं वर्गमुळात 2 दिले पण वास्तव संख्या आहे, त्यामुळे वर्ग समीकरण आहे। इथं ऋण चिन्ह दिलंय परंतु तेही वास्तव संख्या आहे म्हणून वर्ग समीकरण आहे। इथं तुम्हाला कुठेही वर्ग दिसत नाहीये। सर्वात मोठा घातांक इथं 1 आहे, इथं 1 आहे, 2 दिसत नाही, परंतु हे जर तुम्ही सोपं रूप दिलं तर अशा पद्धतीने येईल। ते फक्त मी व्यवस्थित या समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये लिहिलं तर इथं घातांक 2 आलाय म्हणून हे सुद्धा वर्ग समीकरण आहे। त्याच्यानंतर वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकली। जे वर्ग समीकरण दिलेलं असते याच्यामध्ये कोणत्या तरी अशा 2 किमती ठेवल्या की त्या वर्ग समीकरणाची जी काही ही डावी बाजू दिलेली आहे त्याची किंमत 0 येते। मग अशा 2च किमती असतात वर्ग समीकरणाची की ज्याच्यामुळे त्याची डावी बाजू 0 येते, त्याला आपण मुळे किंवा उकली म्हणतो। इथं दिले बघा p ऑफ x, म्हणजे इथं किंमत काढण्यासाठी x च्या ऐवजी समजा a वापरलं म्हणजे तिथं आपण कुठलीही किंमत वापरली, संख्या वापरली, मग तिथं aच असं नाही, कुठलेही तुम्ही दुसरं अक्षर घेऊ शकता, तर तिथं फक्त संख्या येणार आहे एवढं लक्षात ठेवा। आणि p ऑफ a जी तुम्ही संख्या इथं वापराल x च्या ऐवजी जी किंमत म्हणून, त्याची जर किंमत 0 आली संख्या वापरून तर ती उकल आहे आणि 0 नाही आली तर ती उकल नाही। आणि जर a वापरून जर का वर्ग समीकरणाची किंमत 0 आली तर x वजा a हा अवयव असतो, म्हणजे जी किंमत आहे ती वजा लिहायची, x वजा a। आता आपण एक उदाहरण पाहूया। या उदाहरणामध्ये काय दिला आहे प्रश्न बघा, तर x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0, x बरोबर वजा 6 ही उकल आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे। काही वेळेला तुम्हाला असं पण विचारलं जातं की x अधिक 6 हा अवयव आहे किंवा नाही ठरवा। जर असं दिलं तर डायरेक्ट x ची किंमत वजा 6 याच्यामध्ये ठेवायची। जर अवयव आहे किंवा नाही विचारलं तर त्याच्या बरोबर 0 घ्यायचं आणि x ची किंमत काढायची। जी किंमत x ची येईल ती या x च्या ठिकाणी ठेवायची आहे। मग ही किंमत ठेवली, वजा 6 वजा 6चा वर्ग 5 गुणिले वजा 6 वजा 6, 6चा ऋण 6चा वर्ग जरी केला तरी तो धनच येतो, 36 वजा 6 35, वजा का तर 5 30 आणि धन गुणिले ऋण येते आणि हे वजा 6 आणि हे तुम्ही सोडवलं तर त्याची किंमत 36, हे 30 आणि 6 36 होते, वजा 36, 36 वजा 36 येते 0, म्हणून ही 0 आल्यामुळं p ऑफ वजा 6ची किंमत 0 आली म्हणून वजा 6 ही या समीकरणाची उकल आहे। आणि वजा 6 हा अवयव काय तयार होणार तर x वजा 6 इथं सांगितल्या पद्धतीने इथं आहे बघा। त्यामुळं अवयव करताना हे x वजा तो जो काय जी किंमत आलेली आहे ती किंमत दिलेली जी आहे ती, आणि मग हे वजा वजा अधिक झालं आणि x अधिक 6 हा अवयव झाला। त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 2 काय दिले तर एक उकल दिलेली आहे x बरोबर 5 आणि k ची किंमत काढायची आहे। तर x बरोबर 5 दिले म्हणून आपण x च्या ठिकाणी 5 किंमत ठेवून सोडवणार आहे। 5चा वर्ग 5, 5चा वर्ग 25k, 14 पंचे 70 वजा 5
हे दोन्ही संख्या वजा आहे. 70 आणि 5 75, वजा 75 आहे ते या बाजूला नेलं, अधिक 75 झालं आणि 25 गुणिले आहे, भागिले आणलं, 25 त्रिक 75. तर केची किंमत 3 मिळालेली आहे. त्याच्यानंतर वर्गसमीकरणांच्या मुळांचं स्वरूप. आता याच्यामध्ये हे वर्गसमीकरणाचं सामान्य रूप आहे. त्याच्यात ए बी सी या किमती असतात. जर बी वर्ग मधल्या पदाचा वर्ग वजा 4 गुणिले पहिलं पद आणि पहिल्या पदाचा सगुणक आणि शेवटचा स्थिरांक हे जर केलं तर त्याची किंमत ह्या बी वर्ग वजा 4ac जर किंमत 0 आली तर मुळं वास्तव व समान असतात. जर शून्यापेक्षा मोठी आली तर मुळे वास्तव व असमान असतात आणि शून्यापेक्षा लहान आली तर मुळे वास्तव नसतात. ते आपण उदाहरणामध्ये बघणार आहे. आणि या बी वर्ग वजा 4ac असा त्रिकोण काढला जातो, हे चिन्ह वापरलं जातं, त्याला डेल्टा असं म्हणतात आणि त्याला विवेचक असं म्हणायचं. या चिन्हाला डेल्टा म्हणायचं आणि विवेचकासाठी हे चिन्ह वापरलेलं आहे, त्रिकोण, छोटा त्रिकोण. तर ही किंमत काढणे, बी वर्ग वजा 4ac किंमत काढणे म्हणजेच विवेचकाची किंमत काढणे. एक उदाहरण घेऊया आपण. 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0 या वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप सांगा. तर हे वर्गसमीकरण लिहून घेतलं. वर्गसमीकरणाचं सामान्य रूप इथं लिहिलेलं आहे. वर्गसमीकरणांचं सामान्य रूप लिहिलं आणि त्याच्यावरून मग ए बी सीच्या किमती लिहिल्या. एची किंमत 2, बीची किंमत -5, इथला सहगुणक चिन्हासह घ्यायचा आणि सीची किंमत 7 आलेली. मग डेल्टा बरोबर म्हणजे विवेचक बरोबर बी वर्ग वजा 4ac किमती ठेवल्या. 5चा वर्ग 25 धनच येणार आहे. 4 दुने 8, 8 सत्ती 56, 25 वजा 56 केलं, ऋण आलं. ऋण म्हणजेच बी वर्ग वजा 4ac डेल्टा याची जी किंमत आहे ती शून्यापेक्षा लहान आली. शून्यापेक्षा लहान म्हणजेच मुळे वास्तव संख्या नाहीत. जर दुसऱ्या उदाहरणामध्ये मगाशी दिलेल्या पद्धतीनं जर का मुळांची विवेचकाची किंमत काढली तर जर 0 आली तर मुळे वास्तव व समान असतात. शून्यापेक्षा मोठी आली तर मुळे वास्तव व समान असतात आणि शून्यापेक्षा लहान आली तर मुळे वास्तव नसतात. आता शून्यापेक्षा लहान आले म्हणजे मुळे वास्तव संख्या नसणार आहेत. त्यानंतर वर्गसमीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यामधील संबंध. वर्गसमीकरणाची मुळे समजा अल्फा आणि बीटा ही मानली तर वर्गसमीकरणाच्या त्या मुळांची बेरीज केली तर सहगुणक इथला घ्यायचा बीचा भागिले हा ए, एक्सचा सहगुणक आणि एक्स वर्गाचा सहगुणक यांचा भागाकार आणि चिन्ह वजा, म्हणजे बेरीज अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए आणि जर गुणाकार केला तर सी छेद ए. हे तुम्ही पाठ करून ठेवायचं सूत्र. आता ते उदाहरणामध्ये कसं वापरायचं ते बघूया. या उदाहरणामध्ये ही समीकरण दिलेलं आहे आणि अल्फा व बीटा ही मुळे असताना अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा या किमती काढायला सांगितलेत. वर्गसमीकरण लिहून घ्या. वर्गसमीकरणाचं सामान्य रूप लिहा. तुलना केल्यानंतर एची किंमत 2, बीची किंमत 6, सीची किंमत ही वजा चिन्हासह घेतली, ऋण5. मग अल्फा अधिक बीटा बरोबर सूत्र दिल्यावरचं ते लिहिलं, वजा बी छेद ए वजा बीची किंमत 6, एची किंमत 2 बरोबर भागाकार केल्यानंतर वजा 3. अल्फा गुणिले बीटा त्याचं सूत्र लिहिलं, सी छेद ए, सीची किंमत वजा 5 आणि एची किंमत 2 वजा 5 छेद 2 या किमती आलेल्या. त्याच्यानंतर उदाहरण दुसरं आहे की वर्गसमीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट दिलेली आहे तर केची किंमत काढा. मग आपण याच्यामध्ये वर्गसमीकरण लिहिलं, त्याच्यावरून एची किंमत, बीची किंमत, सीची किंमत लिहिली, हे सीमध्येच धरायचं हा पार्ट. त्याच्यानंतर मग अल्फा अधिक बीटा त्यांनी काय म्हटलं बा, वर्गसमीकरणांचे मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर गुणाकाराच्या दुप्पट अल्फा गुणिले बीटाच्या दुप्पट. मग वजा बी छेद ए याची सूत्र आहे, सी छेद हे याचं सूत्र आहे. मग वजा बी, बीची किंमत वजा 4 छेद, इथं बीची किंमत आणि सीची किंमत फक्त राहणार कारण हे ए दोन्ही डाव्या बाजूला पण आहे उजव्या बाजूला पण आहे. ए काढून टाकलं, वजा बी बरोबर 2c राहिलं. वजा बीची किंमत ठेवली कंसामध्ये कारण ही पण वजाच आहे, बीची किंमत वजा 4k आहे
कंसामध्ये वजा 4k आणि cची किंमत k अधिक 3. हे वजा वजा अधिक 4k तसंच घेतलं, 2 कंसामध्ये गुणलं, 2k अधिक 3 दुने 6 आणि मग k एका बाजूला आणलं आणि स्थिरांक एका बाजूला ठेवले. हे 2 इकडं आणलं, वजा 2k, 4मधून 2 गेले, 2 राहिलं आणि 6 असंच. केची किंमत काढायची आहे, 2 इकडं भागायचं आहे, 2 त्रिक 6, 2 गुणिले या बाजूला नंतर भागिले जाणार, 6/2 म्हणजेच 3 येते. आता पुढचा पॉईंट आहे वर्ग समीकरणाची मुळे दिली असताना वर्ग समीकरण तयार करणं. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0ची अल्फा व बीटा मुळे असतील तर हे या पद्धतीनं समीकरण आपण तयार करू शकतो. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा त्या दोन्ही वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज करायची आणि अधिक त्या दोन्ही समीकरणांच्या मुळांची गुणाकार करा, मुळांचा गुणाकार करायचा अल्फा गुणिले बीटा, मग हे समीकरण तयार होईल. हे सूत्रही पाठ करा. समजा ऋण 3 आणि ऋण 7 ही मुळे असतील तर वर्ग समीकरण तयार करायचं. मग अल्फा बरोबर ऋण 3 मानलं, बीटा बरोबर ऋण 7 मानलं आणि सूत्र लिहिलं हे x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसामध्ये गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता इथं आपण समीकरणामध्ये x वापरले, तुम्ही दुसरं कुठलंही चल वापरून हे समीकरण आपण लिहू शकतो. असं काही नाही की प्रत्येक वेळेला xच वापरलं पाहिजे. याच्यामध्ये मग x वर्ग वजा अल्फाची किंमत वजा 3 अधिक बीटाची किंमत पण वजा असल्यामुळं कंसामध्ये लिहिली गुणिले x अधिक वजा 3 गुणिले वजा 7 पण कंसात घेतलं ऋणचिन्ह असल्यामुळं. त्याच्यानंतर हे सोडवायचं आहे, धन गुणिले ऋण ऋण हे बाकीचं आहे असं. त्याच्यानंतर ऋण गुणिले ऋण धन आणि 3 7 21. त्याच्यानंतर बा दोन्ही ऋण आहेत म्हणून बेरीज केली आणि ऋणचिन्ह दिलं, बाकीचं आहे असं. ऋण गुणिले ऋण धन 10. अशा पद्धतीने वर्ग समीकरण तयार होईल. याच्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.